सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावं समाविष्ट करण्याची तहसीलदार सेलूकडे मागणी करण्यात आली आहे। आज तहसीलदार सेलू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सेलू तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या विभागामार्फत गाव पातळीवर सोयाबीन आणि कापूस ई पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे। दिनांक 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार ई पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 5,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। परंतु खरीप हंगाम 2023ची ई पीक पाहणी करून सुद्धा सेलू तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांची आपल्या विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या ई पीक नोंदणी यादीमध्ये नावे समाविष्ट नाही आहेत। यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत। तर या प्रकरणी तातडीने दखल घेऊन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटपासाठी राहिलेल्या शेतकऱ्यांची नावं समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावं, नाहीतर सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आलाय। यावेळी जयसिंग शेळके, लक्ष्मण बोराडे, हरिप्रसाद काष्टे, भगवान मोळे, गोविंद शेवाळे, मारुती घोषे, दगडोबा जोगदंड, गजानन टाले, अशोक बोराडे, विनोद पारवे, अर्जुन पारवे, सखाराम पारवे, विठ्ठल काकडे, अशोक शिंदे, दौलत भवाळ, बळीराम नजान, शेख मुस्तफा आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता एक कसं याची अनुदान येत आहे माझ्याकडे आले नाही अनुदान। ऐका साहेब, काय झालं कृषी विभागात येतोय का तर त्याचं काय म्हणणं आलं की आमच्याकडे याद्या नव्हते, आम्ही दैशिकून याद्या घेतल्यात, आम्हाला दैशिकून जशी याद्या आल्या तशी आम्ही नाव टाकलीत म्हणून त्याच्यामध्ये याद्यात आम्ही असे दिले नाही। ते मॅडम म्हणले आता जाऊन आले मॅडम काळे मॅडम ते कृषी अधिकाऱ्यांचा नंबर आहे आमचे साहेब नावच नाही आले त्याच्यामध्ये। साहेब आता घ्यायचंच का नाही, सदरची नोंद मोबाईल ॲपद्वारे घेण्यात आलेली पण घ्यायचंच नाव उघडलं। हॅलो पठाण साहेब, नमस्कार आहेत का साहेब? प्रतिनिधी संदीप वरकड, सेलू।